देवा मोर साकड घातलं, तुटलेल्या ताऱ्याकडे तुला मागेल। रात दिस देवा मोर साकड घातलं, तुटलेल्या ताऱ्याकडे तुला मागेल। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून, सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून म्हणजे काय डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये अलर्ट मोशन किंवा कॅपकट एपीके हवा असेल तर आपला जे का टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करता असेल आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, की फ्रीमध्ये प्रोवाइड करता असेल। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात अगोदर अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रोजेक्ट वरचे बीटमार्क प्रोसेसची लिंक दिसून येते, बीटमार्क प्रोसेस दिसून येते, त्या बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं ऑलरेडी फोटोज वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आणि आपल्या जे सर्व फोटोज मध्ये रिप्लेस वगैरे करून यायचं मित्रांनो। रिप्लेस वगैरे करून येण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला जे फर्स्ट आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटो दिसा मित्रांनो सेकंड लेअर, त्या सेकंड लेअर वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं म्हणजे फोटो मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो, वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून यायचं मित्रांनो। मग आणि आपला जे आणि आपल्या फोटो पासून जे सेकंड लेअर वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो। मग आणि आपल्या ते वरच्या प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो। जे कारण की आपले इथले सर्व फोटोज आहेत ना हे सर्व फोटोज अशा प्रकारे फोटोज वगैरे रिप्लेस करून घ्यायचे। रिप्लेस केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला ग्रुप नंबर 1 च्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला मधात पण अशा प्रकारे फोटोज वगैरे दिसून जातील मित्रांनो। मग आणि आपला सर्वात अगोदर वरच्या फोटो वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, फोटो मित्रांनो त्या फोटोला असं सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं सेट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे का सेकंड लेअर वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो। मग आणि आपला वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो। जे का फोटोज आहेत ना हे सर्व फोटोज मध्ये अशाच प्रकारे जे रिप्लेस वगैरे फोटो वगैरे जे तुमचे फोटो वगैरे रिप्लेस वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर ऑलरेडी वगैरे करून दिलेलं आहे मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्प्रे स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर जे फोटो पुढचे त्या फोटो वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, फोटो मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला जे का सेकंड फोटो वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग फोटोज आहेत सर्व फोटोज मध्ये अशाच प्रकारे रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। जसं की आपला फोटो वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करून मग आणि आपला जे वर फोटोला सिलेक्ट करायचं, प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। मग आणि आपले जे सर्व फोटोज आहेत ना त्या असल्यामुळे सेम टू सेम अशाच प्रकारे रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। रिप्लेस वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्टला जे 3 ग्रुप दिसेल त्या फर्स्ट ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जिथं पण आपला बीट आहे तिथपर्यंत फोटो ठेवायचा, जे पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटो वरती क्लिक करायचं, मोड ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून मग आणि आपल्या जे 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपल्या हिशोबाने मोड अशा प्रकारे लहान वगैरे करून सेट करून घ्यायचं मित्रांनो। जसं सेट करता मित्रांनो त्या असल्यामध्ये तुम्ही पण लवकर फोटो वगैरे अशा प्रकारे सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो खालच्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे, खालचे फोटो मित्रांनो त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो फोटो वरती क्लिक करा, इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला एकदम छान असं फोटो वगैरे सेट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला असं डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला सेकंड ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं, फोटो मित्रांनो या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। वर डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपल्या जे 3 नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे, खालचे फोटो त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। मग आणि आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जायचं फोटो मित्रांनो त्या फोटोच्या राईट साईडला प्रेस करायचं मित्रांनो। मग आणि आपला खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं म्हणजे बॅक केल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने सेट वगैरे झालं दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपल्या जे या व्हिडिओमध्ये वगैरे सॉन्ग वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला फर्स्ट लायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये एक असं व्हिडिओ
व्हिडिओ दिला ह्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्र। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की तुम्हाला MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट वगैरे झालं दिसून जाईल मित्रांनो। खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्र, तर लोगोच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपले जे सर्व फोटो जे हाईड वगैरे केलेला आहे मित्रांनो, मग आपल्या जे सर्व फोटोज अनहाईड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या जे डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे अनहाईड करूनच घ्यायचं मित्रांनो। मी पण जे सर्व फोटोज वगैरे अनहाईड वगैरे करूनच घेतो मित्र। अशा प्रकारे अनहाईड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान अशा पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो। मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ, मी तोपर्यंत बाकी व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।